आष्टीच्या राजकारणात गेल्या काही दिवसात जी हालचाल सुरू आहे ती सामान्य निवडणुका नसून एका मोठ्या संघर्षाची नांदी असावी अशी चर्चा गावागावात होत आहे। कोणी बोलत नाही, कोणी उघडपणे नाव घेत नाही, पण प्रत्येक चर्चेच्या मुळाशी दोन नाव वारंवार येत आहेत। एकीकडे भाजपच्या मातब्बर नेत्या पंकजा मुंडे आणि दुसरीकडे माजी मंत्री सुरेश धस। जिल्ह्यात सर्वत्र निवडी सुरू असताना आष्टी पाटोदा मतदारसंघ मात्र अजूनही शांत आहे, जणू काही वादळाच्या आधीचा शांत क्षण। नमस्कार, मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचे। भाजपमध्ये सुरू असलेल्या संघटनात्मक निवडी आता अंतिम टप्प्यात आहेत। बीड जिल्ह्यात बहुतेक ठिकाणच्या मंडळाध्यक्ष निवडी पार पडल्या आहेत, मात्र एकमेव आष्टी पाटोदा मतदारसंघात या निवडी रखडल्या आहेत। उघड काहीही सांगितलं जात नसून आंतरिक कारणामुळे निवड लांबली आहे असं सांगण्यात येत आहे, पण प्रत्यक्षात हे आंतरिक कारण म्हणजे पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांच्यातील सुप्त संघर्ष असल्याचं अनेकांच्या चर्चेतून समोर येत आहे। पंकजा मुंडे या दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या, त्यांच्या वडिलांनी बीड जिल्ह्यात भाजपचं जे बाळकडू दिलं त्याचा वारसा पंकजा मुंडे समर्थपणे पुढे नेत आहेत। त्यांचा प्रभाव बीडच्या राजकारणावर खोलवर आहे। संघटनात्मक निवडीतही त्यांचा प्रभाव स्पष्ट दिसून येतो। बहुतांश निवडी त्यांच्या मर्जीनुसार झाल्या आहेत असं स्थानिक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। दुसरीकडे सुरेश धस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे। त्यांनी स्वतःचा एक वेगळा कार्यकर्ता वर्ग तयार केला। त्यांच्या मतदारसंघात त्यांची छाप अजूनही कायम आहे। त्यामुळेच आष्टी पाटोदामधील निवड त्यांच्याशी संबंधित असलेल्या अंतर्गत मतभेदामुळे थांबल्या आहेत अशी चर्चा सुरू आहे। या सगळ्या घडामोडीत सर्वसामान्य कार्यकर्ते मात्र संभ्रमावस्थेत आहेत। एका बाजूला दोन मोठे नेते आणि दुसऱ्या बाजूला कार्यकर्त्यांचे भविष्य। कोणाच्या बाजूने जायचं हेही अनेकांना कळत नाहीये। पक्षाचे आदेश आणि स्थानिक नेतृत्व यामध्ये काम करणं अवघड होत चाललं आहे। भाजपमध्ये एक संधपणा जपण्याची गरज आहे, हे सर्वांना मान्य असलं तरी ते प्रत्यक्षात दिसत नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेल्या 4 महिन्यात दोनदा बीडच्या दौऱ्यावर आले। या दोन्ही दौऱ्यात पंकजा मुंडे आणि सुरेश धस दोघेही कार्यक्रमात हजर होते, पण त्याच्या वागणुकीतला तणाव, कार्यक्रमातलं औपचारिक वागणं आणि एकमेकांकडे टाळून पाहणं हे सगळं उपस्थितांच्या नजरेतून सुटलं नाही। या वातावरणामुळे भाजपमधील अंतर्गत संघर्ष अधिकच स्पष्ट झाला आहे। या दोघांच्या कार्यपद्धतीतही फरक आहे। पंकजा मुंडे जिथे जोरदार प्रचार, माध्यम संपर्क आणि भावनिक भाषणांनी जनतेला भुरळ घालतात, तिथे सुरेश धस संयमित पण मजबूत गटबळावर राजकारणात आपली ओळख बनवत आहेत। त्यांच्या कार्यशैलीतील हाच विरोध भाजपमध्ये दोन गट निर्माण करत आहे। हे मतभेद केवळ वैयक्तिक नाहीत, तर ते पक्षाच्या संघटनात्मक बांधणीवरही परिणाम करत आहेत। आष्टीतील निवडी रखडणं हे त्याचं प्रमुख उदाहरण आहे। या एकाच मतदारसंघात भाजप अजूनही निर्णय घेऊ शकलेली नाही आणि ही विलंबितता पक्षाच्या अंतर्गत गोंधळाचे संकेत देत आहे। येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत। ही निवडणूक म्हणजेच भाजपसाठी पहिल्या कसोटीचा क्षण असणार आहे। जर मुंडे धस संघर्ष असाच उफाळत राहिला तर भाजपला नुकसान होणं अपरिहार्य आहे। पारंपरिक मतदारामध्ये गोंधळ निर्माण होऊन पक्षाला सत्तेतून दूर जावं लागू शकतं। यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांपुढे मोठं आव्हान उभं आहे। मतभेद मिटवून दोघांनाही एकत्र घेऊन पक्षासाठी काम करणं आवश्यक आहे। अन्यथा आष्टी हे फक्त एक मतदारसंघ नसून संपूर्ण बीड जिल्ह्यातील राजकीय संतुलन ढवळून टाकू शकतं। या संदर्भातील घडामोडींसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचे, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।